गुड इव्हनिंग सर्वांना. आज आपलं डे 3 डेमो लेक्चरचा तिसरा दिवस आहे. 2 लेक्चर अगदी छान झालेत आपले. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फीडबॅक आले, कॉल पण आले मला. त्यानंतर आज आपला सायकोलॉजी महत्वाचा विषय म्हणजे मानसशास्त्र या विषयावर डिस्कस करणार आहोत. जर एकंदरीत हा विषय बघितला तर बऱ्याच जणांना बीएडला सुद्धा थोडा डिफिकल्टी वाटतो. ओके, पण आपल्याला त्याला सोडून चालणार नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या दृष्टीने आपल्याला त्याच्याकडे बघणं खूप गरजेचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला टीईटी परीक्षा क्रॅक करण्यासाठी हा विषय सुद्धा खूप महत्वाचा असेल. ही एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. या विषयाचा आज आपण सिलेबस बघणार आहोत, डिकोडिंग बघणार आहोत. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 यासाठी अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे मानसशास्त्र, सायकोलॉजी. अभ्यासक्रमामध्ये जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मी त्यात अगदी बारकावे लक्षात घेऊन विश्लेषण केलंय. त्यात आपल्याला पेपर 1 30 गुणांसाठी मानसशास्त्र विचारलं जाईल आणि पेपर 2 ला सुद्धा 30 गुणांसाठी आपल्याला मानसशास्त्रावर प्रश्न विचारले जातील. ही गोष्ट इथं लक्षात ठेवा. पेपर 1 30 गुण, पेपर 2 30 गुण. ओके, जर आपण पहिला टॉपिक बघितला, चॅप्टर बघितलं तर मानसशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती. यात महत्वाच्या जे व्याख्या आहेत मानसशास्त्राच्या, त्यांचे शास्त्रज्ञ आहेत, जनक आहेत. वेगवेगळ्या प्राण्यांवर वेगवेगळे शास्त्रज्ञांनी प्रयोग केलेत. स्किनर असेल, पेवला असेल, थॉर्नडाईक असेल. आणि मानसशास्त्राच्या विविध शाखा आणि त्या शाखांमध्ये असणाऱ्या त्यांच्या व्याख्या, हा सुद्धा एक महत्वाचा पॉइंट आपल्याला इथं बघायचा असतो. शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्ये की विद्यार्थी घडवत असताना आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे एक चांगलं कार्य करत आहोत, तेव्हा मुलांवर चांगले आणि वाईट काय यातला फरक जो समजून सांगणारा शिक्षक असतो तो म्हणजे मानसशास्त्राचा भाग म्हणून एक मानसशास्त्राचा चांगला शिक्षक असतो. भविष्यात तुम्हाला जिल्हा परिषद असेल, अनुदानित संस्था असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, कुठल्याही शाळेवर तुम्हाला जॉब करत असताना की विद्यार्थी कसा घडवला जावा, त्याचं मानसशास्त्र कसं जाणून घ्यावं, या सर्व बाबतीमध्ये महत्वाचा टॉपिक म्हणजे आपल्याला शिक्षण प्रक्रिया, अध्ययन, अध्यापन, विद्यार्थी, शिक्षक या 4 गोष्टींमध्ये फिरणारा विषय किंवा शिक्षणशास्त्र हे फिरत असतं. एक सर्कल आहे. ओके, त्यात महत्वाचे घटक म्हणजे विद्यार्थी,
त्यानंतर त्यांना घडवणारा शिक्षक, यांच्यात होणारी प्रक्रिया, अध्ययन करणारा विद्यार्थी आणि अध्यापन करणारा शिक्षक, या महत्वाच्या बाबी आपल्याला इथे लक्षात घेण्यासारख्या आहेत. मग नंतर मानसशास्त्राच्या वर्तनाच्या अभ्यासाच्या काही पद्धती आपण अभ्यासणार आहोत. त्यात निरीक्षण असेल, प्रायोगिक असेल, जीवन वृत्तांत असेल. यांच्यात ज्यांनी डेमो बॅच घेतली त्यांना तर लक्षात आलं असेल की हे सर्व लेक्चर आपण किती छान आणि व्यवस्थित घेतलेले आहेत. नंबर ऑफ लेक्चर सुद्धा खूप आहेत मराठी आणि मानसशास्त्र विषयाचे. ज्यांनी रेकॉर्ड बॅच घेतली त्यांना लक्षात आलं असेल. पण तुमच्यापैकी ज्यांनी रेकॉर्ड बॅच घेतली नाही किंवा तुम्ही रेकॉर्ड बॅच घेऊ इच्छितात तर तुमच्यासाठी महत्वाचा विषय की याचे सर्व लेक्चर असलेले डिटेल्स मध्ये तुम्हाला बघायला आपल्या ऍपवर मिळतील. अजून एक आपलं दुसरं ऍप आहे ज्याच्यावर ऍक्सेस आहे, तिकडे आपण ती लेक्चर तुम्हाला बघायला मिळते. ओके. त्यानंतर प्रकरण 2 चॅप्टर नंबर 2 अध्ययन प्रक्रिया स्वरूप व उपपत्ती हा पार्ट असेल. यामध्ये व्याख्या असतील अध्ययन अध्यापनाच्या, शिक्षण व अध्ययन याच्यातील नेमका फरक काय. त्यानंतर अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्ये कुठले कुठले आहेत, अध्ययन वक्र यांचं शैक्षणिक महत्व काय, अध्ययन करत असताना विद्यार्थ्याला येणारी पठारावस्था काय व त्याची कारणे शिक्षकाला शोधणे गरजेचे आहेत आणि त्या आलेल्या पठारावस्थेमध्ये त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्या पठारावस्थेतून बाहेर काढून व परत त्यांच्या यशापर्यंत घेऊन जाणे. ओके. तो अध्ययनाचा जो वक्र आहे तो इथं आपल्याला जाणवेल. जेव्हा विद्यार्थी अभ्यास सुरुवात करतो तेव्हा त्या आलेखानुसार विद्यार्थी हा तळाला असतो. मग थोडा थोडा तो अभ्यासात सातत्य ठेवतो आणि त्याचा हा कर असा वाढत जातो. त्याला इथं थोडं यश मिळतं आणि परत त्याला अभ्यास करायचा वाटतो, पण त्याला येणाऱ्या काळामध्ये परत कंटाळा येतो म्हणून तो थोडा डाऊन होतो. मग ही पठारावस्था, ही इथं येणारी जी अवस्था आहे हिला म्हटलं जातं पठारावस्था. की त्या काळात विद्यार्थ्याचं मन लागत नाही, अभ्यास करावासा वाटत नाही. मग ही पठारावस्था घालवण्यासाठी शिक्षकाने कुठले कुठले प्रयत्न करावे आणि ही कारण येण्याची कारण काय हे याच्यात आपल्याला बघायचंय. मग त्यानंतर ही पठारावस्था घालवल्यानंतर विद्यार्थी जोराने अभ्यास करतो आणि त्याच्या यशापर्यंत पोहोचतो. हे त्याचं यश असतं, सक्सेस असतं. त्यानंतर अध्ययनाच्या उपपत्त्यांची वैशिष्ट्य आणि त्यांचे शैक्षणिक महत्व काय या बाबतीत सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर त्या अध्ययनाच्या ज्या उपपत्त्या आहेत त्या उपपत्त्यामध्ये जर आपण एक एक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. मोस्ट म्हणजे साहचर्यवादी उपपत्ती ही थॉर्नडाईक, पॅवला आणि स्किनर यांच्या बाबतीत आहे. थॉर्नडाईक या शास्त्रज्ञाने प्रयत्नप्रमाद ही उपपत्ती मांडली. पॅवला यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली. स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती कुटलेविन यांनी मांडली. समाकारवादी उपपत्ती, समाष्टवादी उपपत्ती तिला म्हटलं जातं. त्यानंतर अध्ययन अनुदेशन उपपत्ती आसुबेल यांची आहे. अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती ही जेराम ब्रुनर यांची आहे. की या उपपत्तींचं अध्ययनात आणि अध्यापनात महत्व काय. प्रयत्न प्रमाद, ओके, मांजर असेल, कुत्रा असेल, कबूतर असेल, हे वेगवेगळे प्रयोग थॉर्नडाईक, पॅवला आणि स्किनर यांनी केले. प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये थॉर्नडाईक यांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता. एक पिंजऱ्यामध्ये कुत्रा ठेवून कुत्र्याच्या समोर एक ठराविक अन्न पदार्थ दिले जातात की जे त्याच्या आवडीचे आहेत आणि कुत्रा जेव्हा समोर येतो तेव्हा ते घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आपल्याला जेव्हा गरज निर्माण होते तेव्हा आपण प्रयत्न करत असतो. ही उपपत्ती त्याच्यामध्ये आहे आणि त्यात एक घंटा वाजवली जाते आणि कुत्र्याची जी लाळ असते तिचं काउंटिंग केलं जातं. कालांतराने ही थाळी न आणता
थाळी न आणता, पदार्थ न आणता फक्त घंटा वाजवली जाते आणि कुत्र्याला ती घंटा वाजल्यावर वाटतं की आता आपल्यासाठी काहीतरी पदार्थ येत आहेत. मग कुत्रा तो त्यांच्या प्रयत्नातून त्याला ती गोष्ट जाणवू लागते. ही उपपत्ती आपल्याला इथं बघायची. अशा प्रकारच्या या उपपत्त्या आपण डिटेल्समध्ये घेतल्या आहेत. आगामी काळात लाईव्ह लेक्चर घेणार, याच्यात आपण अजून डीपमध्ये जाणार आहोत. चॅप्टर नंबर 3 असेल, अध्ययनावर परिणाम करणारे महत्वाचे घटक असतील, ज्यात अनुवंश, परिसर, अवबोध, अवबोधातील आकृती आणि पार्श्वभूमी, अवबोधातील दोष, अनुवंश किती महत्वाचा आहे आणि परिसर किती महत्वाचा आहे, हे या चॅप्टरवर आपल्याला महत्वाचे. बऱ्यापैकी प्रश्न याच्यावर विचारले जातात. प्रतिमा, इमेज, कल्पना, इमॅजिनेशन, प्रतिमांचे प्रकार हे सुद्धा जाणवायचे. कल्पनांचे प्रकार, पुनरुत्पादित, रचनात्मक, सृजनात्मक आणि अनुकरणात्मक हे कल्पनेचे प्रकार आहेत. यांच्यावर डीप मध्ये प्रश्न आपल्याला विचारले जातात. मानसशास्त्र हा असा विषय आहे, बाल मानसशास्त्र व अध्यापनाचे मानसशास्त्र म्हटलं जातं. याच्यात बालकाचा अभ्यास, ओके, व बाल मानसशास्त्र, बालकाचा अभ्यास या बाल मानसशास्त्रामध्ये केलं जातं. आणि अध्यापनाचं मानसशास्त्र, ज्यात अध्ययन आणि अध्यापन, शिकणे आणि शिकवणे या बाबतीचा अभ्यास केला जातो. ओके, अशा प्रकारे अध्यापनाच्या रिलेटेड गोष्टी तिथं तुमच्या लक्षात येत असते. त्यानंतर पुढचं जर चॅप्टर बघितलं, पुढचा टॉपिक बघितला या चॅप्टर मधला, तर विचार प्रक्रिया. आणि ही विचार प्रक्रिया आपल्याला किती अडथळे आणते हे आपण सुद्धा जाणतो. टीईटीची जाहिरात किती येईल, कधी येईल, परीक्षा केव्हा होईल, मी पास होईल का, मी पास झालो तर टेट केव्हा होईल, टेट मी पास होईल का, मी नापास झालो तर, मला टेट देता नाही आली तर, किंवा मी टेट फेल झालो तर, 20-30 हजार शिक्षक भरती झाली तर, ही अशी विचार प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अडथळे आणण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यानंतर स्मरण, आपण काय लक्षात ठेवतो त्या सर्व गोष्टी या स्मरणामध्ये जातात. विस्मरण, चांगल्या गोष्टी लक्षात ठेवणे, दुःखद गोष्टी विसरून जाणे, सोडून देणे. अवधान, लक्षपूर्वक देणे, अभिरुची, आवड, प्रेरणा, मोटिवेशन, प्रेरणेचे प्रकार, गरजांचे किंवा अभिप्रेरणांचे शैक्षणिक महत्व, या सर्व प्रकारचा अभ्यास आपल्याला या चॅप्टर मध्ये किंवा एकंदरीत सिलेबस मध्ये केलेला आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता, स्वरूप, व्याख्या, पारंपरिक संबोध, बहुघटक, सर्वसाधारण बुद्ध्यांक, त्यांचं महत्व, बुद्धिमापन कसोट्या, भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू इत्यादी चॅप्टर नंबर 3 मध्ये आपल्याला बघायचंय, अभ्यासायचंय. त्यानंतर चॅप्टर नंबर 4 अत्यंत महत्वाचा आहे की अध्ययनाचे संक्रमण. एखादी गोष्ट आपण करतो पण ती आपल्या बाबतीत किती चांगली आणि किती वाईट आहे हे अध्ययनाच्या संक्रमणामध्ये होतं. ज्या प्रकारचे कोविडचं संक्रमण होतं, एकाची लागण दुसऱ्याला होत गेली, तसं हे अध्यापनाचं संक्रमण होतं की एखाद्या विषयाचा अभ्यास, एका विषयाला केलेला अभ्यास तो दुसऱ्या विषयामध्ये किती अनुकूल आहे किंवा प्रतिकूल आहे. जसं की गणित विषयामध्ये केलेला गणिती आकडेमोड असेल किंवा कॅल्क्युलेशन असेल, तर तेच तुम्हाला विज्ञानामध्ये सुद्धा उपयोगाचं येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, धन संक्रमण. ओके, त्याला आपण म्हणणार धन संक्रमण. पण मराठी विषयाचा केलेला अभ्यास आपल्याला गणितात कामात येत नाही किंवा गणितात केलेला अभ्यास आपल्याला मराठीत कामात येत नाही.
पण मराठी व्याकरणामध्ये गणितात केलेला अभ्यास आपल्याला बऱ्यापैकी कामात येतो. मग जिथे जिथे कामात येतो त्याला म्हणायचं धन संक्रमण, जिथं कामाला येत नाही तिथं म्हणायचं ऋण संक्रमण, त्याला म्हणायचं ऋण संक्रमण. तसं अध्ययन संक्रमणाचे स्वरूप, व्याख्या आणि त्यांच्या उपपत्त्या आहेत, त्यांचे प्रकार आहेत. धन संक्रमण, ऋण संक्रमण, तसेच शून्य संक्रमण. ओके. जसे की टायपिंग करणे, टायपिंग करणे जर आपण शिकलो तर त्याचा आपल्याला सायकल चालवण्यासाठी काय उपयोग होणार आहे का? सायकल चालवण्यासाठी काय उपयोग होणार आहे का? नाही. शून्य संक्रमण होतंय. काय होतं? शून्य संक्रमण. ते संक्रमणाचे सुद्धा प्रकार आहेत. त्यानंतर या शक्तिवादी उपपत्ती असेल, समान घटक असेल, विभागीय संक्रमण असेल, सामान्यीकरण असेल, बॅगले यांची उपपत्ती असेल, या सर्व उपपत्त्यांचा अभ्यास त्याच्यामध्ये आपल्याला मानसशास्त्रामध्ये करायचा असतो. जर एकंदरीत सीटीटी परीक्षा बघितली त्याच्यापेक्षा थोडा वास्ट आणि डीप मध्ये सिलेबसला आपल्याला जावं लागतं. 5वं चॅप्टर असेल अध्ययन व बालकाचा विकास. पाचवं चॅप्टर असेल अध्ययन व बालकाचा विकास. यात जर बघितलं तर अध्ययन व बालकाचा विकासामध्ये बालकाच्या विकासाच्या अवस्था, विकासाचे टप्पे, बाल जन्माला आल्यापासून तर त्याचा मृत्यू होईपर्यंत, म्हणजे एक चांगला सुजाण नागरिक घडेपर्यंत किंवा शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याच्यात होणाऱ्या विकासाच्या अवस्था किंवा एकंदरीत त्यांचे काळ 0 तर 6 वर्ष असेल, म्हणजे जन्मापासून जर पकडलं तर साधारण तो आठवड्यामध्ये कालावधी पकडला जातो. या एक आलेखाच्या सहाय्याने आपण बालकाच्या त्या विकासाच्या टप्पे आपण जाणून घेणार आहोत. मग त्या अवस्थांमध्ये शिशुअवस्था असेल, बाल्य असेल, किशोर असेल, कुमार असेल, मग या सर्व अवस्थांचे मानसिक, भावनिक, शारीरिक कौशल्यांचा विकास आणि त्यांचं शैक्षणिक महत्व हे आपल्याला बाल मानसशास्त्रामध्ये बघायचं. अत्यंत मोठं चॅप्टर आहे, पण बऱ्या वेटेजला म्हणजे खूप वेटेजला इथं प्रश्न विचारले जातात. किमान 4-5 गुण तुम्हाला इथं विचारले जातात. त्यानंतर अध्यापन प्रक्रिया, स्वरूप, वैशिष्ट्य, अध्यापनाचे पद्धतीचे प्रकार, व्याख्यान पद्धत, कथन पद्धत, चर्चा पद्धत, स्वयं अध्ययन पद्धत, पर्यवेक्षित अभ्यास, अध्यापनाची प्रतिमाने, या सर्वांचा आपल्याला चॅप्टर नंबर 6 मध्ये अभ्यास करायचा असतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षकाचे व्यक्तिमत्व कसे असावे, शिक्षकाचे गुण कसे असावेत, व्यक्तिमत्व कसे असावे, या बाबतीत आपल्याला अध्यापकाचे व्यक्तिमत्व किंवा शिक्षकाचे व्यक्तिमत्व याच्यावर सुद्धा 1-2 प्रश्न येऊ शकतात. ऍडिशनल सिलेबस आहे, मी ऍड केलेला आहे. जसं सीटीला विचारला जातो तसं इथं इतर आणि विशेष गरजा असणारे जे काही बालक आहेत त्यांच्या बाबतीत मतिमंद असतील, गतिमंद असतील, वाचादोष असतील, या सर्व विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा अभ्यास इथं आपल्याला बघायचा असतो. विशेष शिक्षणाची आवश्यकता, विशेष शिक्षण कोणाला द्यावं लागतं आणि कशा प्रकारचं विशेष शिक्षण असतं हे सुद्धा इथं आपल्याला बघणं गरजेचं आहे. या विशेष शिक्षणामध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे संवर्धन आणि सुविधा यांचं पोषण सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. प्रतिभावंत, सृजनशील, बहिरे, श्रवण दोष, अपंग, अस्थिव्यंग, अध्ययनक्षम आणि अक्षम, तसेच मतिमंद, दृष्टीदोष, बाल गुन्हेगार इत्यादी बाबतीत आपल्याला बाल मानसशास्त्राचे जनक अरिस्टॉटल, मोहन सर, बाल मानसशास्त्राचे जनक जर बघितलं तर अरिस्टॉटल आहेत.
यांनी या बाबतीत अभ्यास केला. एक प्रयोगशाळा सुरू केली होती लाइप्झिग इथं. ओके. ग्रीक तत्त्ववेत्ते होते. त्यांनी खऱ्या मानसशास्त्राची सुरुवात केली, म्हणून त्यांना मानसशास्त्राचे जनक म्हटलं जातं. या प्रकारचा अभ्यास तुम्हाला अभ्यासायचा आहे. जर रेफरन्स बुक बघितलं तर तुम्हाला ज्यांचा पेपर 2 आहे त्यांनी ॲडिशनल के सागरचं बुक्स बघायचंय. त्यानंतर पेपर 1 ला त्यांनी फडकेचं बुक्स बघायचंय. पेपर 2 साठी मोस्ट ऑफ द के सागर यूज करणं गरजेचं आहे. थोडा डिफिकल्टीज पेपरला विचारले जातात. इकडं पेपर 1 साठी सफिशियंट आहे फडके प्रकाशनाचं पुस्तक. मानसशास्त्राचे संदर्भ अध्ययनाचे